दरम्यान दमानी यांचे आरोप आणि माझी मागणी सारखीच. दमानी यांच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. देशमुख हत्येच्या तपासावर परिणाम झाल्यास पोलीस जबाबदार असं धनंजय देशमुख यांनी आता म्हटलंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 56 दिवस झालेले. त्यांचे बंधू आपल्यासोबत धनंजय देशमुख, काय सांगा, 56 दिवस झालेले. या प्रकरणातला जो आरोपी आहे कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. काय नेमकं त्याचा तपास लागत नाही, काय स्थिती? आता याच्यात मी यापूर्वी बोललो होतो की हा 2 वर्षापासून हा जो कृष्णा आंधळे तो फरार आहे. फक्त कागदोपत्री फरार होता, फक्त तिथल्या दप्तराला लावलेली नोंद. तो तालुका अध्यक्षाच्या ऑफिस मध्ये सर्रास थांबायचा. तिथे पोलीस लोक यायचे, गुप्तचर विभागाचे लोक यायचे. त्याचे काही सीसीटीव्ही पण मागच्या काळामध्ये आपण सर्वांनी तुमच्या माध्यमातून बघितलेले आहे. म्हणजे हे काय चाललेलं होतं इथं, गुन्हेगारांना जे पाठबळ द्यायचंय ते काम इथं चालू होतं. याच्यातून हे स्पष्ट होत आहे. आणि हे सगळे आरोपी पळताना आपण म्हणतोय की विष्णू चाटेचा मोबाईल हरवला, त्यांनी लपवला, टाकून दिला, त्याच्यावर तुम्ही गुन्हा देखील नोंद केला, पुरावा नष्ट केलेला. पण तो जर मोबाईल विष्णू चाटेने कृष्णा आंधळेला दिलेला असला आणि तो त्याने तिकडे पुरावे नष्ट करून टाकलेले असले तर याची जिम्मेदारी ही प्रशासनाने घ्यायची आहे, पोलीस यंत्रणेने घ्यायची आहे. आणि याची गंभीर दखल ही मुख्यमंत्री साहेबांनी घ्यावी अशी मी त्यांना काल देखील विनंती केली आहे, आता देखील करतो. साधारण दुपारी 3च्या दरम्यान भेट होती. कारण तुम्ही ज्या दिवशी गेले होते त्या दिवशी तुमची भेट झाली होती. आमचं फोनवर बोलणं झालं होतं त्या दिवशी ते नियोजित कार्यक्रमात असल्यामुळं आणि आम्हाला पण उशीर होत होता म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मी 1-2 दिवसामध्ये मसाजोगला भेट घेण्यासाठी येणार आहे. यापूर्वी त्यांचा फोनवर सांत्वनासाठी फोन आलेला, आम्ही बोललेलो होतो यापूर्वी. आणि ते आज आम्हाला आमच्या कुटुंबियाला भेटीला येत आहे. त्यांनी सांगितलं कशा प्रकारे कृष्णा आंधळे हा फरार आहे आणि जो विष्णू चाटेचा मोबाईल होता तो मोबाईल कदाचित त्याच्याकडे असू शकतो असा आरोपही देशमुख यांनी केलेला आहे. एकंदरीत आपण बघितलं तर कृष्णा आंधळेचा तपास लागणं हा अत्यंत गरजेचं आहे असं दिसून येतं. NDTV सर्व्हिस आनंद पाटील, मस्साजोग.